सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे आपला डे 6। नेहमीप्रमाणे आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे। मी इथे ती 3 लेनमध्ये केली आहे। त्यानंतर शुगर बीड्सचा यूज करून मी तिथे एक लाईन कंप्लीट करून घेणार आहे। बघू शकता ऑलमोस्ट माझी शुगर बीडची लाईन कंप्लीट होत आलेली आहे। त्यानंतर मी त्याला एक एंड नॉट देणार आहे। शुगर बीडची लाईन कंप्लीट झाल्यानंतर मी इथे ग्लूच्या साहाय्याने चेन स्टिच करून घेणार आहे। चेन स्टिच केल्यानंतर मी परत एक शुगर बीडची 3rd लाईन कंप्लीट करून घेणार आहे। बघू शकता मी इथे शुगर बीड्स कशा प्रकारे स्टिच करते आहे। मी इथे 2 शुगर बीड्सचा यूज करते आहे। 2 शुगर बीड्स नंतर थ्रेड खाली खेचते आहे। त्यानंतर एक स्टिच टाकते आहे, परत 2 शुगर बीड्स टाकते आहे। आता माझी शुगर बीडची लाईन ऑलमोस्ट कंप्लीट होत आलेली आहे। बघू शकता आपला नेक किती छान दिसतो आहे आणि स्टोन चेनमुळे तो हायलाइट पण होतो आहे। या नेकमध्ये आपण फक्त शुगर बीड्स, स्टोन चेन आणि 3 mm बीड्सचा यूज करणार आहे। ही लाईन कंप्लीट झाल्यानंतर आपण 3 mmचा एक बीड्स यूज करणार आहे। इथे माझी लाईन कंप्लीट झालेली आहे। आता मी इथे एक एंड नॉट टाकणार आहे। विदाउट एंड नॉट आपला वर्क सिक्युअर होणार नाही, ती आपल्याला कंपल्सरी करायचीच आहे। आता आपल्याला एक 3 mmचा बीड्स घ्यायचा आहे। बीड स्टिच केल्यानंतर शुगर बीड्स घ्यायचे आहेत आणि ते हाफ सर्कलमध्ये आपल्याला स्टिच करायचे आहे। त्यामुळे आपल्या नेकला एक सुंदर असं रूप येईल। बघू शकता मी कशा प्रकारे स्टिच करते आहे। आधी आपल्याला एक 3 mmचा बीड्स घ्यायचा आहे, त्यानंतर त्याला सिक्युअर करायचं आहे। त्याचबरोबर आता आपल्याला शुगर बीड्स घ्यायचे आहे आणि हाफ सर्कल तयार करायचा आहे। स्टेप बाय स्टेप करत गेलो की आपल्या गळ्याला एक सुंदर असं रूप येतं आणि खूप सुरेख दिसते। ही सिंपल आणि नाजूक डिझाईन खूप छान आणि सुंदर दिसते। बघू शकता ऑलमोस्ट माझा नेक कंप्लीट होत आलेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।